नमस्कार मित्रांनो, मार्केट मंथन यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आजचा एक व्हिडिओ परत एकदा आपण एन.एस.सी. इंडियावरून आपण इंट्राडेसाठी स्टॉक्स कसे सिलेक्ट करू शकतो, यासाठी आज परत एकदा एक व्हिडिओ बनवतो आहे. हा व्हिडिओ खूप इम्पॉर्टंट असणार आहे, खूप हेल्पफुल असणार आहे मित्रांनो. त्याच्यामुळे नक्की एकदा व्हिडिओ नीट बघा. त्याच्यानंतर व्हिडिओची कन्सेप्ट समजून घ्या. आपण इंट्राडेसाठी स्टॉक्स कसे सिलेक्ट करतो ते एकदा नक्की या व्हिडिओमार्फत तुम्हाला कळेल की आपण इंट्राडेसाठी स्टॉक्स कसे सिलेक्ट करणार आहोत. त्यानंतर त्याला ट्रेल कसं करणार, म्हणजे त्याच्यामध्ये पॅटर्न कुठला बनतोय, कसा बनतोय, ट्रेंड लाईन ब्रेकआउट होतोय, बॉक्स ब्रेकआउट होते, आपल्याला सगळ्या गोष्टी इथे क्लिअर होणार आहेत. तर मित्रांनो, चला व्हिडिओला सुरुवात करूया. आज आपण एन.एस.सी. इंडियासाठी परत एकदा व्हिडिओ बनवतोय. ते म्हणजे आपल्याला करायचं काय, एन.एस.सी. इंडिया या वेबसाईटवर जायचं आहे 9:50 9:50ला आपल्याला एन.एस.सी. इंडिया या वेबसाईटवर जाऊन आपल्याला तिथे स्टॉक सिलेक्ट करायचे आहेत फॉर इंट्राडे. त्याआधी आपल्याला 9:15ला आपलं मार्केट ओपन होतं मित्रांनो. 9:15 ते 9:50 ते 10 आपल्याला एक ऑब्झर्व करायचं आहे की निफ्टी 50 कुठल्या डायरेक्शनला आपल्याला ट्रेड करताना दिसतं आहे. म्हणजे निफ्टी हे बुलिश दिसतंय की साईडवेज दिसतंय की डाऊन ट्रेंडला आहे. तर त्याचं आज उत्तम उदाहरण होतं मित्रांनो. आज आहे तुमची 8 डिसेंबर 2025. तर आजच्या दिवशी निफ्टी खूप जास्त वीक होतं आणि आपण जे डिस्कस केलेलं होतं मागच्या व्हिडिओमध्ये, निफ्टी 50 त्या एका रेंजपासून जर खाली आलं तर आपण डाऊन साईडसाठी प्लॅन करणार आहोत. तेच झालेलं आहे मित्रांनो. तर ते सुद्धा आपण एकदा बघणार आहोत. त्यानंतर आपल्याला एक गोष्ट बघायची मित्रांनो, आज निफ्टी 50 वीक होतं. ठीक आहे, निफ्टी 50 वीक होतं, तर आपण 10 वाजेनंतर आपण एक काम करणार आहेत, एन.एस.सी. इंडिया या वेबसाईटवर जाणार आहोत. त्यानंतर आपल्याला हा इंटरफेस ओपन झाल्यानंतर आपल्याला इथे मार्केट डेटा या टॅबवर क्लिक करायचं आहे मित्रांनो. या टॅबवर क्लिक केल्यानंतर आपल्याला इक्विटी या सेक्शनमध्ये खाली 3rd नंबरला इक्विटी अँड एस.एम.ई. मार्केट हे टॅब दिसेल. या टॅबवर आपल्याला क्लिक करायचे. या टॅबवर क्लिक केल्यानंतर मित्रांनो हा इंटरफेस ओपन होईल. या इंटरफेसमध्ये मित्रांनो तुम्हाला एक गोष्ट कळेल 10 वाजेला की निफ्टी 50 जर वीक असेल तर तुम्हाला इथे डिक्लाइन्समध्ये जास्त स्टॉक्स दिसतील. ठीक आहे, आणि निफ्टी 50 जर बुलिश असेल तर तुम्हाला ॲडव्हान्सेसमध्ये एक चांगला नंबर तिथं दिसेल की एवढे स्टॉक अपसाईडला मूव्ह करत आहेत किंवा ट्रेड करत आहेत. ठीक आहे, एवढं समजलं. या इंटरफेसमध्ये अजून एक गोष्ट आहे मित्रांनो, हा जो सेक्शन आहे, हा जो बॉक्स आहे, यामध्ये तुम्ही प्रत्येक इंडायसेस, ठीक आहे, नंतर निफ्टी 100, निफ्टी 200, निफ्टी 500 आणि प्रत्येक ओव्हरऑल सेक्टर, ठीक आहे, प्रत्येक ओव्हरऑल सेक्टर तुम्हाला इथे करता येईल. म्हणजे तुम्हाला इथे ऑब्झर्व करता येईल की निफ्टी ऑटोमध्ये काय चाललंय. ठीक आहे, निफ्टी ऑटोचे सर्व शेअर तुम्हाला इथे दिसतील. ठीक आहे, तर आपल्याला आज निफ्टी 50साठी एक कसं आपण इंट्राडेसाठी निफ्टी 50मध्ये प्लॅन करू शकतो, निफ्टी 50च्या शेअर्समध्ये, ते आपण आज बघणार आहोत. तर मित्रांनो, आपल्याला एक गोष्ट बघायची याच्यात, बुलिश मार्केटसाठी नाही बोलत आहे, बिअरिश मार्केटसाठी नाही बोलत आहे, ओव्हरऑल मार्केटसाठी म्हणतोय की आपण इथे स्टॉक्स कसे सिलेक्ट करणार आहोत. ठीक आहे, यामध्ये चेंज इन पर्सेंटेज, ठीक आहे, आपल्याला चेंज इन पर्सेंटेज आणि 3 ॲरो या गोष्टी बघायच्या आहेत. ठीक आहे, आता चेंज इन पर्सेंटेज काय आहे, 3 ॲरो काय आहेत ते आपण एकदा समजून घेऊ. चेंज इन पर्सेंटेज म्हणजे हा इथे तुम्हाला दिसतोय चेंज इन पर्सेंटेज. ठीक आहे, पर्सेंटेज चेंज. या पर्सेंटेज चेंजमध्ये तुम्हाला एक गोष्ट दिसेल की या ठिकाणी तुम्हाला निफ्टी 50, ठीक आहे, निफ्टी 50 0.86% म्हणजे 0.86% डाऊन आहे. ठीक आहे, त्याच्या अगेन्स्ट आज आपल्याला 3 असे शेअर आहेत की ते निफ्टीच्या अगेन्स्ट परफॉर्म करत होते. ठीक आहे, त्यामध्ये पहिला आहे 1.22, सेकंड आहे 0.35 आणि थर्ड आहे 0.12. म्हणजे निफ्टी 0.86 डाऊन होतं तरी हे शेअर निफ्टीला अपोज करत होते, निफ्टीच्या अगेन्स्ट चालत होते. ठीक आहे, आता आपल्याला एक गोष्ट बघायची, चेंज इन पर्सेंटेजमध्ये आपल्याला 10 वाजेला 1%च्या वरती, ठीक आहे, 10 वाजेला 1%च्या वरती आपल्याला जो स्टॉक दिसतोय त्यासाठी तो आपण वॉच लिस्टमध्ये ॲड करणार आहोत. पण त्याआधी आपल्याला ॲरो बघायचा आहे. आता ॲरो कुठं आहे, तर ॲरो आहे एल.टी.पी. या सेक्शनमध्ये खाली आल्यानंतर तुम्हाला इथं ॲरो दिसत असतील. हे 3 ॲरो, हे 2 ॲरो, निफ्टीच्या समोर 3 ॲरो. ठीक आहे, तर आपल्याला हे ॲरो बघायचे. ठीक आहे, ज्या स्टॉक्सच्या समोर 3 ॲरो असतील आणि पर्सेंटेज चेंजमध्ये 1%च्या वरती जर तो स्टॉक असेल तर आपण तो ट्रेडसाठी प्लॅन करणार आहोत 10 वाजेनंतर. ठीक आहे, एवढं कन्सेप्ट समजले मित्रांनो. आपल्याला एल.टी.पी. सेक्शनमध्ये 3 ॲरो किंवा ॲरो नाही पण बघितला तरी चालणार आहे, पण एक फक्त
प्लस पॉईंट म्हणून आपण ॲरो बघणार आहोत, पण ॲरो नाहीही पाहिला तरी चालणार आहे. फक्त पर्सेंटेज चेंजमध्ये आपल्याला 1%च्या वरती तो स्टॉक पाहायचा आहे. ठीक आहे, एवढी कन्सेप्ट समजली. आता ओव्हरऑल मार्केट 10 वाजेच्या आसपास बिअरिशच होतं. ठीक आहे, एकदा तुम्हाला दाखवतो. ओव्हरऑल निफ्टी हे 10 वाजेच्या आसपास बिअरिशच होतं. ठीक आहे, हे बघा मार्केट बिअरिशच होतं. 9 वाजले, 9:45, 9:50, 9:50, 10. ठीक आहे, ही 10 वाजेची कॅन्डल. ओव्हरऑल ऑलरेडी मार्केट तुमचं झालेलं होतं शिफ्ट खाली साधारण 0.38%. ठीक आहे, त्यासाठी आपण करणार काय आहोत आता, निफ्टी जर ऑलरेडीच बिअरिश आहे तर आपण फक्त बिअरिश स्टॉक्समध्ये आपण काम करणार आहोत. ठीक आहे, ओव्हरऑल फक्त आणि फक्त बिअरिश स्टॉक्स. ठीक आहे, आपण बुलिश स्टॉक्स बघणार नाही. ओके, आता आपल्याला करायचं काय आहे की चेंज, पर्सेंटेज चेंजच्या समोर चेंज म्हणून एक ऑप्शन आहे, त्यावर तुम्ही एकदा क्लिक केलं तर तुम्हाला ऑटोमॅटिकली सगळे स्टॉक्स फिल्टर आउट होऊन येतील की जो जास्त पडलेला असेल. ठीक आहे, जो जास्त वीक असेल तो शेअर तुम्हाला वरती दिसेल, त्याच्यापेक्षा थोडा कमी वीक तो खाली, असं तुमच्या पद्धतीने इथे तुम्हाला कळून जाईल. ठीक आहे, आता यामध्ये इंडिगो हा शेअर आजच्या दिवशी खूप जास्त पडलेला आहे. त्याचं कारण ते आहे, जे असेल नसेल ते जाऊ दे, पण इंडिगोमध्ये आज आपल्याला ऑपॉर्च्युनिटी भेटलीच असती. ठीक आहे, नक्कीच भेटली असती, नाही भेटली असती असा विषय नाही, भेटलीच असती. आता यामध्ये बघा आपल्याला काय करायचं आहे, 10 वाजेनंतर आपल्याला या स्टॉकमध्ये आपल्याला वॉच करायचा आहे हा स्टॉक. ठीक आहे, 10 वाजले. आता हा स्टॉक खालून साधारण गेलेला होता 4.01% अपसाईडला. ठीक आहे, हा शेअर वरती गेलेला होता, पण यामध्ये दोन गोष्टी तयार झाल्या. एक म्हणजे तुमची ट्रेंड लाईन. ठीक आहे, म्हणजे ट्रेंड लाईन वरून सुद्धा रेजिस्टन्स देत होती, खालून सुद्धा सपोर्ट देत होती. ठीक आहे, आता आपण काय करणार, 10 वाजेनंतर आपल्याला हा स्टॉक दिसला. ठीक आहे, याची एक ट्रेंड लाईन ब्रेकआउट होतोय, याचा एक ट्रेंड लाईन ब्रेकआउट मला दिसतोय की हा ट्रेंड लाईन ब्रेकआउट होतोय. ठीक आहे, तर मग मी काय करणार, ट्रेंड लाईन कन्फर्मेशन करणार. ठीक आहे, ट्रेंड लाईन ब्रेकआउट कन्फर्मेशन करणार, एक तर रिटेस्ट होऊन एक तर डायरेक्ट फ्लोमध्ये. ठीक आहे, पण आपण रिटेस्टचा वेट करणारच नाही का, कारण ओव्हरऑल निफ्टी हे वीक होतं. ठीक आहे, त्यामुळे आपण डायरेक्टली याच्यामध्ये एंटर होणार आणि आपल्याला सिम्पल 1:2 साठी आपण प्लॅन करणार आहोत. ठीक आहे, रिसेंट स्विंगवर आपला SL राहील आणि 1:2 साठी आपण जाणार आहोत. ठीक आहे, यामध्ये न्यूज होती म्हणून तो फ्लोमध्ये चालला गेला, तर आपण याला कन्सिडर करणार नाही. पण स्टील आपल्याला म्हणजे आपली कन्सेप्ट काय ते आपल्याला समजून घ्यायची आहे. तर आपण 10 वाजेनंतर बघणार आहोत की वीक स्टॉक कोणता आहे. निफ्टी वीक असेल तर आपण वीक स्टॉकसाठी काम करणार, निफ्टी बुलिश असेल तर आपण फक्त आणि फक्त बुलिश स्टॉकसाठी काम करणार. ठीक आहे, आता यानंतर सेकंड स्टॉक आहे मित्रांनो मारुती. ठीक आहे, मारुतीमध्ये आले तुम्ही. मारुतीमध्ये आल्यानंतर बघा आता या ठिकाणी 10 वाजले, कुठे 10. ठीक आहे, हे 10 वाजले. आता बघा या ठिकाणी आपण एक कन्फर्मेशन करू शकतो की निफ्टी वीक आहे, ऑलरेडी स्टॉक डाऊन ट्रेंडला आहे, तो साधारण साधारण 0.6% वर अप गेलेला आहे, डाऊन गेलेला आहे. तर बघा एक सांगतो तुम्हाला, ह्यामध्ये आपल्याला एक गोष्ट बघायची आहे की जर स्टॉक तुमचा ऑलरेडी 50% खाली आलेला आहे. ठीक आहे, ओपन प्राईसपासून, म्हणजे 50% म्हणजे कसा, आता इथं तुम्ही क्लिक केलं तर इथं आलं, तुम्ही इथं 0.65 दिसते. ठीक आहे, ऑलरेडी हा 0.65 खाली डाऊन साईडला आहे ना, तर यामध्ये आपण एक गोष्ट बघणार की याच्यासाठी आपण एक पुलबॅकचा वेट करणार. ठीक आहे, पुलबॅक ही कन्सेप्ट जी आहे ना, ती पुलबॅक आपण थांबणार असणार, कारण कुठलाच शेअर, कुठलीच निफ्टी, कुठलंच बँक निफ्टी, कुठलंच काहीच नाही, सगळं पुलबॅकसाठी जातं. म्हणजे पुलबॅक हा येतो, म्हणजे जर तुमचा शेअर हा डाऊन साईडला आला आहे तर तो अप साईडला जाणारच जाणार. ठीक आहे, प्रॉफिट बुकिंग होणारच होणार. तो डाऊन साईडला आला तर परत अप साईडला जाणार, किंवा स्टॉक कधीच असा पडत नाही, डायरेक्ट असा पडला असा कधीच पडणार नाही. ठीक आहे, त्याच्यामुळे थोडं लक्षात ठेवा, पुलबॅकचा वेट करा. पुलबॅकचा वेट झाला की नक्कीच तुम्ही पुलबॅकच्या वेट नंतर तुम्ही एक ट्रेड घेऊ शकता. ठीक आहे, इथे तुमचा एक ट्रेंड लाईन फॉर्म झाली. ठीक आहे, निफ्टी वीक आहे, ट्रेंड लाईन फॉर्म होते, बाईंग स्लो, खूप स्लो आहे. ठीक आहे, सेलिंग फास्ट आहे, बाईंग स्लो आहे. आपण विचार करणार डाऊन साईडला. ठीक आहे, नेक्स्ट कॅन्डल ब्रेक झाली, इथं आपला ट्रेड लागला, रिसेंट स्विंग आपला SL टू 1:2 आपल्याला भेटला. ठीक आहे, नेक्स्ट अजून एक एक्झाम्पल घेऊन घेऊ. आता बघा ह्या स्टॉकमध्ये एकदम प्रॉपर ट्रेंड लाईन ब्रेकआउट झालेले आहेत. ठीक आहे, ह्या ट्रेडमध्ये ह्या स्टॉकमध्ये खूप छान पद्धतीने हे बघा
तुम्हीच बघा आता. ठीक आहे, एकदम प्रॉपर सेटअप बनलेला होता. खूप ट्रेंड लाईन झाल्या, खूप ट्रेंड लाईन ब्रेक झालेल्या आहेत, खूपच ट्रेंड लाईन ब्रेक झालेल्या आहेत. आता बघा स्टील ही सुद्धा तुमचा हे सुद्धा तुम्हाला शक्यता प्रॉफिट देऊन जाऊ शकतं. ठीक आहे, तुम्ही रिसेंट स्विंग जर लावला, ठीक आहे, स्टील तुम्ही 1:3, ठीक आहे, म्हणजे तुम्ही प्रॉफिटेबल राहणार आहात. ठीक, म्हणजे बघण्याचं तात्पर्य एवढंच का, माझं एक म्हणणं आहे की 2 वाजेच्या वेळेस आपल्याला ट्रेडच करायचं नाही. ठीक आहे, जी मुवमेंट आहे ती 10 पासून 12 आपल्याला ती मुवमेंट कॅप्चर करायची आहे. यामध्ये ऑलरेडी स्टॉक तुमचा वीक झालेला होता. ठीक आहे, 1% वीक होता. त्यानंतर एक चॅनलमध्ये स्टॉक गेला. ठीक आहे, प्राइस चॅनलमध्ये गेली, चॅनलचा ब्रेकआउट झाला, ब्रेकआउट नंतर बॉक्समध्ये गेली, बॉक्समधून परत एकदा ब्रेकआउट झाला. समजा तुम्ही या ठिकाणी ट्रेड घेऊ शकले नाही, ठीक आहे, तर तुम्ही नेक्स्ट ट्रेड घेऊ शकता या ठिकाणी. ठीक आहे, स्विंग जो असेल तो, त्यानंतर तुमचा काय तुम्हाला रिस्क रिवॉर्डनुसार, तुमच्या रिस्क रिवॉर्डनुसार तुम्ही काय ट्रेड करायचं असेल तुम्ही बिनधास्त करू शकता. ठीक आहे, सिम्पल आहे. अजून एक एक्झाम्पल घेऊन घेऊ. असं पण नाही की मी स्टॉक्स काढून ठेवलेले होते मित्रांनो, तुमच्या समोर आहे, सर्व लाईव्ह आहे की कशा पद्धतीने हे वर्क झालेलं आहे. ठीक आहे, बघा तुम्ही सांगा आता. ठीक आहे, रिसेंट स्विंग 1:2 डन. परत एकदा ट्रेंड लाईन, रिसेंट स्विंग ला SL राहील, 1:2 साठी तुम्ही जाणार. ठीक आहे, 1:2 भेटला आहे तुम्हाला. ओके, सिम्पल आहे, कन्सेप्ट सिम्पल आहे, खूप सिम्पल आहे. आपल्याला काय करायचं आहे, 9:50 किंवा 9:50ला 10 वाजेला आपल्याला NSE इंडिया वेबसाईटवर जायचं आहे. मार्केट डेटावर जाऊन इक्विटी सेक्शनमध्ये जाऊन इक्विटी अँड SME मार्केटमध्ये जाऊन आपल्याला निफ्टी 50 सिलेक्ट करून, ऑलरेडी निफ्टी 50 येत असते ते, पण नसलं तर आपण ते सिलेक्ट करून त्यानंतर आपल्याला फक्त बघायचं आहे निफ्टी वीक आहे, म्हणजे निफ्टी बुलिश आहे की बिअरिश आहे, आपल्याला ते बघायचं आहे. निफ्टी 50 वीक असेल तर वीकसाठी काम करा, निफ्टी 50 स्ट्रॉंग असेल तर आपण स्ट्रॉंगसाठी काम करणार. एकदम सिम्पल. इंट्राडेसाठी बेस्ट स्क्रीनर आहे NSE इंडिया, जो तुम्हाला लाईव्ह डेटा पाठवते. लाईव्ह डेटा सगळं तुमच्या समोर आहे, लाईव्ह आहे. ठीक आहे, तर असं आहे. एकदा आपण निफ्टी बघून घेऊ, आज आपल्या लेवलला कसं रिस्पेक्ट झालेलं निफ्टी ते फक्त एकदा बघा. ठीक आहे, तर मित्रांनो आज आपण इथे बघणार आहोत आपल्या कालच्या लेवलचं डिस्कशन. ठीक आहे, काल मी सांगितलं होतं की जर मार्केट खाली येतंय, ठीक आहे, खाली आलंय, ओके, वर गेलंय, आणि जर प्राइस ॲक्शनने खाली जात असेल तर आपण ह्या लेवलपर्यंत आपला ट्रेड प्लॅन करणार आहोत. ठीक आहे, ह्या लेवलपर्यंत आपण ट्रेड प्लॅन करणार आहोत, असं सिम्पल मी कालच्या व्हिडिओमध्ये बोललो होतो. ठीक आहे, सेम तीच कंडिशन झाली मित्रांनो. मार्केट आलं खाली, ठीक आहे, मार्केट आलं खाली, मार्केटने आपल्या लेवलला रिटेस्ट केलं, खाली आलं, रिटेस्ट केलं, परत एकदा खाली डाऊन साईडला मूव्ह झालं, आणि आपण इथं प्लॅन करणार होतो. ठीक आहे, रिसेंट स्विंग जरी लावला असता तुम्हाला वन वे फ्लोमध्ये तुम्हाला भेटलं असतं 1:2, आणि आपलं ठरलेलं होतं की एक तर ह्या लेवल, म्हणजे ह्या लेवलपर्यंत बी जाऊ शकत होतं मार्केट, ह्या लेवलपर्यंत, किंवा इथून मार्केट इथं पण येऊ शकत होतं. ट्रेल केलं असतं, वन वे फ्लो होता, तुम्हाला भेटलंच असतं. ठीक आहे, सिम्पल होतं मित्रांनो. तर आजचं एकदा मार्केट आपण बघून घेऊ, उद्यासाठी प्लॅन करून घेऊ. ठीक आहे, यामध्ये ठीक आहे, परत एकदा तीच लेवल, ओके, ह्याच लेवल आपल्यासाठी इम्पॉर्टंट राहणार आहे. ठीक आहे, या खाली जर मार्केट गेलं, या लेवलच्या जर खाली मार्केट गेलं तर आपल्याला बघायला मिळणार आहे ही लेवल. ठीक आहे, म्हणजे 25,742. ठीक, पण मार्केटमध्ये आत्ता तरी तेवढा विकनेस दिसत नाही, पण ह्या लेवलच्या खाली जर गेलं तर आपल्याला विकनेस हा बघायला मिळणार आहे. या ठिकाणी अजून एक गोष्ट झाली होती की ट्रेंड लाईनचा ब्रेकआउट. ठीक आहे, म्हणजे आपली लेवल पण ब्रेक झाली होती, ट्रेंड लाईनची पण ब्रेकडाऊन झालेली होती, आणि आपल्या लेवलला येऊन थांबलेलं आहे मार्केट. ठीक आहे, आता प्लॅन कसा करणार आपण. आता सर्वात महत्त्वाची गोष्ट, आपल्याला ह्या लेवलला होल्ड करताना दिसलं पाहिजे मार्केट. ठीक आहे, जसं प्रिव्हियसली इथे होल्ड केलेलं होतं तसं आपल्याला इथे होल्ड करताना दिसलं तर आपण अपसाईडला ह्या लेवलपर्यंत प्लॅन करू शकतो. ठीक आहे, जर इन केस मार्केट वीक असेल तर मार्केट परत एकदा एकतर फ्लोमध्ये खाली जाईल किंवा रिटेस्ट करून खाली जाईल या लेवलपर्यंत. ठीक आहे, सिम्पल. म्हणजे आपल्याला बुलिश कधी व्हायचं, या लेवलच्या वरती आपण बुलिश होणार, पण आत्ताच्या कंडिशनला आपण बिअरिशच आहोत मार्केटमध्ये. ठीक आहे, कारण ट्रेंड लाईनचा पण ब्रेकआउट झालेलं आहे, आपल्या लेवलपासून खाली आलेले, तर आपण मोस्ट ऑफ याच्यामध्ये बिअरिशच राहणार आहोत. ठीक आहे, जर इन केस 15 मिनिटाच्या टाईम फ्रेमला आलो आणि जर समजा ही ट्रेंड लाईन जर ब्रेक झालेली दिसली,
आणि या लेवलच्या खाली जाताना दिसत असेल तर आपलं फर्स्ट टार्गेट हे राहणार आहे. ठीक आहे, फर्स्ट अँड फायनल टार्गेट हे राहणार आहे. त्यानंतर कुठं जातं, किती वीक होतं ते माहीत नाही, पण आपण एक प्रेडिक्ट करू शकतो की 25,742 पर्यंत मार्केट जाऊ शकतो जर ही ट्रेंड लाईन ब्रेकडाऊन झाली आणि हा झोन ब्रेकडाऊन झाला तर. ओके, सिम्पल आहे. तर मित्रांनो, आजचा खरा कॉन्सेप्ट होता की NSE इंडियाला आपण कसं ट्रेड करू शकतो, NSE इंडियावरून कसा ट्रेड घेऊ शकतो इंट्राडेसाठी, आपण ते बघितलं. तर प्रॉपरली एकदम चांगल्या पद्धतीने NSE इंडिया आपल्याला डेटा प्रोव्हाइड करते. तर त्या डेटाचा खूप जास्त चांगल्या पद्धतीने यूज करा. स्विंग ट्रेडिंगसाठी सुद्धा आपण एक व्हिडिओ बनवलेला होता, NSE इंडियावरून कसे स्विंग ट्रेडिंगसाठी आपण स्टॉक सिलेक्ट करू शकतो, तो सुद्धा व्हिडिओ आहे, तो सुद्धा व्हिडिओ बघा. इंट्राडेसाठी कसा प्लॅन करणार हा सुद्धा एक व्हिडिओ आहे. त्यासाठी नक्कीच जर इन केस अजून माझ्याकडे NSE इंडियासाठी अजून 2-3 कन्सेप्ट आहेत ज्या मी पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच सांगणार आहे. पण आजच्या व्हिडिओसाठी खरंच मित्रांनो खूप मेहनत आहे आणि तुमचा सुद्धा रिस्पॉन्स जर भेटला तर आपण नक्कीच येणाऱ्या काळात आपण एक नवीन चांगल्या पद्धतीची स्ट्रॅटर्जी घेऊन येणार आहोत. स्ट्रॅटर्जीवर सुद्धा काम चालू आहे, त्यासुद्धा व्हिडिओ बनवून अर्धे बनवून झालेले आहेत. तर पूर्ण व्हिडिओ झाल्यानंतर आपण तो सुद्धा अपलोड करणार आहोत मित्रांनो. सो थँक्यू गाईज. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब देखील करा आणि कमेंटसुद्धा करा. तुम्ही उद्यासाठी कुठला स्टॉक्स म्हणजे उद्या ट्रेड घेणार असणार, व्हिडिओ बघून जर उद्या ट्रेड घेणार असणार किंवा जेव्हा व्हिडिओ बघितला त्याच्यानंतर ट्रेड घेत असणार तर नक्कीच स्टॉक शेअर करा, टाईम शेअर करा, डेट शेअर करा की तुम्ही कधी हा स्टॉक घेतला होता. नक्कीच मला सांगेल, मला पण हेल्पफुल राहील ते मित्रांनो. तर त्यासाठी तुम्ही कमेंट आउट नक्की करा. ठीक आहे, थँक्यू मित्रांनो. आणि लाईक पण करा, शेअर पण करा आणि सबस्क्राईब देखील करा. ठीक आहे, थँक्यू गाईज.